नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड कमला नेहरू हॉस्पिटल पुणे या कॉलेजचे मी तुम्हाला फी स्ट्रक्चर डिस्क्राईब करणार आहे. ते 2024-25साठी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी हे वेगवेगळी फीस लागते आपल्या महाराष्ट्रात किंवा कोणत्या पण स्टेटमध्ये किंवा ऑल इंडियासाठी. तर मित्रांनो, मी तुम्हाला महाराष्ट्रासाठी सांगतो आहे. जी फीस आहे SC आणि STसाठी ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस ही 0 आहे. अदर व रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये VJ&T या 2 कॅटेगरी आहेत. त्याच्यामध्ये बी सब टाईप आहेत. त्यांना ट्युशन फीस ही 0 लागते आणि डेव्हलपमेंट फीस ही 63,636 ही टोटल होते 63,636 रुपये. मित्रांनो, EWसाठी लागणारी फीस ही ट्युशन फीस आहे 3,18,182 आणि डेव्हलपमेंट फीस आहे 31,818. ती टोटल होते 3.5 लाख रुपये. मित्रांनो, OBCसाठी ही ट्युशन फीस आहे 3,18,182 आणि डेव्हलपमेंट फीस आहे 63,636. टोटल होते 3,81,818 रुपये. आणि ओपनसाठी ट्युशन फीस आहे 6,36,364 रुपये आणि डेव्हलपमेंट फीस आहे 63,636 रुपये. टोटल होते 7 लाख रुपये. मित्रांनो, 15% इन्स्टिट्यूट कोटा हे कॉलेज लेवलला भरला जातो. अदर दॅन NRI जे की अदर स्टेटमधून आलेले आहेत महाराष्ट्रात सोडून, त्यांच्यासाठी आहेत 19,09,092 ही आहे ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस आहे 1,90,908 रुपये. टोटल त्यांची फीस होते 21 लाख रुपये पर इयर. आणि NRI कोटा जो की बाहेर कंट्रीचा असतो, तो आहे ट्युशन फीस त्याची आहे 31,81,820 रुपये आणि डेव्हलपमेंट फीस आहे 3,18,180 रुपये. टोटल त्यांची फीस होते 35 लाख रुपये पर इयर. तर मित्रांनो, अदर चार्जेसमध्ये रिफंडेबल डिपॉझिट जे की कॉलेजमध्ये जमा असतं, ते प्रत्येक कॅटेगरीसाठी हे 30,000 रुपये आहे. ते सेम आहे, बट इन्स्टिट्यूट कोट्यासाठी हे वेगवेगळं आहे. अदर दॅन NRI आणि OMSसाठी आहे 90,000 रुपये आणि NRI कोट्यासाठी आहे 1.5 लाख रुपये. मित्रांनो, हॉस्टेल चार्जेसमध्ये येतं हॉस्टेल प्लस ट्रान्सपोर्ट. त्यांच्यामध्ये मेस इन्क्ल्यूड नाही. ते सर्व कॅटेगरीसाठी सारखं आहे 80,000 रुपये. त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टमध्ये आपल्या कॉलेजला सेपरेट बस येते PMTची. मित्रांनो, आपण नुकतंच फी स्ट्रक्चर डिस्क्राईब केलं. तर मित्रांनो, मी तुम्हाला आपला डिमांड ड्राफ्ट हा कसा असावा आणि कोणाच्या नावाने असावा आणि कशासाठी सेपरेट डिमांड ड्राफ्ट काढावा लागतो मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कॉलेज फक्त डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपातच फीस ॲक्सेप्ट करतं. तर आपला डिमांड ड्राफ्ट हा नॅशनल बँकेचा असावा इन द फेवर ऑफ डीन BUMC पुणे. आणि इट इज अ सेपरेट डिमांड ड्राफ्ट फॉर टोटल फीस आणि रिफंडेबल डिपॉझिटसाठी वेगवेगळे 2 डिमांड ड्राफ्ट तयार करायचे. आणि जर कॅन्डिडेटला हॉस्टेल ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते सेपरेट डिमांड ड्राफ्ट हॉस्टेल अँड ट्रान्सपोर्ट चार्जेससाठी वेगळा असावा लागतो ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. आणि ऑल रिझर्व्ड कॅन्डिडेट्स इन्क्लुडिंग EBC and EWS should submit original income certificate for financial year 2024-25 benefit of the free and scholarship for government of Maharashtra. आणि कॉलेजची जी वेबसाईट आहे www.bumcpune.education.in आणि कॉन्टॅक्ट डिटेल ईमेल bmc.pmc@gmail.com आणि कॉलेजचा जो फोन नंबर आहे तो इथे दिलेला आहे
तो 10 ते 5 दुपारी 5च्या दरम्यान उपलब्ध असेल. तर मित्रांनो धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.